महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांबाबत सहकार आणि पणन विभागानं एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलंय. बँक कर्ज किंवा इतर कायदेशीर कामांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कर्जमाफीची तिसरी 16 लाखांची यादी रात्रीच अपलोड झाली आणि खात्यात पैसे जमा होण्यासाठी तारीख सुद्धा नक्की झाली आहे. एवढंच नाही तर खतांच्या दरात मोठी वाढ आणि कांद्याची टंचाई. पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची तिसरी यादी झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की देऊ. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी रात्री उशिरा अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून करदात्या शेतकऱ्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक पडताळणी पूर्ण करून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्रातील 223 कोटींचा पीक विमा थकीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 223 कोटी रुपयांचे पीक विम्याचे दावे अद्याप थकीत असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांची सोय करण्यासाठी आता गुंतागुंतीची प्रक्रिया दूर करून अवघ्या काही मिनिटात नवीन LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. हिंगोलीत हळदीच्या दरात वाढ. हिंगोलीच्या मेंढा बाजार परिसरात समितीत हळदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली असून सध्या प्रति क्विंटल 15,705 रुपयांचा दर मिळत आहे. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होणार. कर्जमाफीच्या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 30 जुलैपूर्वी अनुदानाची रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस मेघगर्जनासह आणि विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम. जागतिक आणि स्थानिक हवामानावरील अभ्यासानुसार एल निनो या घटकाचा प्रभाव मार्च 2027 पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धान उत्पादकांचा जन आंदोलन इशारा. धान उत्पादक शेतकऱ्यांचा 15 दिवसाच्या आत थकीत रक्कम न दिल्यास राज्यभरात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. 52,000 शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला. सुमारे 52,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 1,000 रुपयांपेक्षा कमी विमा मंजूर झाला आहे. मात्र प्रशासनाकडे पुरेसे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कम रखडलेली आहे. कृषी विभागाकडून ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध. शेती कामात सुलभता यावी आणि फवारणी जलद व्हावी यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना सबसिडीवर ड्रोन उपलब्ध करून दिले जात आहे. सोयाबीनचा पेरा वाढला तरी क्षेत्र घटले. या हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक झाला असला तरी दोन्ही पिकांची एकूण लागवड क्षेत्र घटले आहे. 20 जुलैपर्यंत राज्यातील 80% पेरणा पूर्ण झाल्या आहेत. खतांच्या दरात मोठी वाढ. रासायनिक खतांच्या दरात दोन्ही मागे प्रति बॅग 200 ते 750 रुपयांपर्यंत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढला असून आर्थिक गणित बिघडलेले आहे. धान उत्पादक भोजनापासून वंचित. पावसाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही नवीन घोषणा झाली नसल्याने गेल्या वर्षाचा थकीत बोनस कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. वाशिम जिल्हा पहिल्या कर्जमाफी यादीतून वगळला. कर्जमुक्तीच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पेपरफुटी प्रकरणावर राजकीय वाद. गेल्या दशकात 152 पेपरफुटी घडल्याने तरी एकाही दोषीला कडक शिक्षा झाली नाही. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. हायकोर्टाचे बेकायदा बांधकाम कडक आदेश. अधिकृत व बेकायदा बांधकामावर प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईत लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांची कसलाही हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. PM किसान हप्त्यात वाढीप्रमाणे स्पष्टीकरण. PM किसान निधी योजनेत हप्त्याचे 3,000 रुपयांची वाढ होणार असल्याचे चर्चेवर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत स्पष्टीकरण देत सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. किसान घाट महापंचायतीपूर्वी कारवाई. दिल्लीतील किसान घाट आयोजित महापंचायतीपूर्वी पोलिसांनी विविध ठिकाणी शेतकरी नेत्यांवर आणि आंदोलकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. कोकणात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट. मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील 2 महिने कांद्याची टंचाई शक्य. बाजारातील आवक घटल्यामुळे
आणि साठवणुकीनंतर कांदा कमी पडत असल्याने पुढील 2 महिन्यात देशाची कांद्याची टंचाई निर्माण होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. मान्सून लाभल्यामुळे खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जमिनीतील ओला सुकत चालल्याने पाऊस कधी पडणार यांच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की जोपर्यंत सलग 2 ते 3 दिवस पाऊस चांगला होऊन जमीन पूर्णपणे भिजत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. काही गडबडीत पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचा खर्च वाढू शकतो. राज्यातील मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आता ऐतिहासिक तळाला म्हणजेच केवळ 12 ते 14% पोहोचला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले असून प्रशासनाने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या ग्रामीण भागात काल रात्री झालेल्या वादळी पावसात विजा कोसळून 4 दुधाच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हवामानाची बदलाची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मेघदूत आणि दामिनी मोबाईल ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या ॲपमुळे विजा पडण्याच्या ठिकाणची पूर्वसूचना मोबाईलवर मिळणार आहे. उन्हाची तीव्रता आणि कोरड्या हवामानामुळे मराठवाड्याच्या महामार्गावर अचानक धुळीचे वादळ सुटल्याने वाहन चालकांचा समोरचे दिसणे कठीण झाले होते. अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पाऊस लांबल्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. बाजारात सुका चारा महागल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरील बँकेचे मेसेज तपासावेत असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेचे नवीन सुधारित लाभार्थी यादी पोर्टलवर जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत असतील त्यांनाच पुढील हप्त्याचा थेट लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने पुन्हा एकदा स्मरण करून दिले की सर्व शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली eKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. अंतिम तारीख उलटून गेल्यास खात्यावरील सर्व शासकीय अनुदान तात्पुरते थांबवले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्याची पुनर्त तपासणी केली जात आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेची पहिली अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेत फेडले आहे त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सहकार विभागाने बँकेंना पात्र शेतकऱ्यांचा डेटा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 1 रुपये शुल्क आकारले जात आहे. महाई सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन शेतकरी आपल्या पिकांचा विमा सुरक्षित करू शकतात. पीक विम्याचा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी आपले चालू बँक खाते आणि पासबुकची प्रत अपलोड करावी, जेणेकरून भविष्यात नुकसान भरपाईचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. महावितरणाच्या नवीन धोरणानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेतीपंपाची थकीत वीज बिलांची रक्कम आहे त्यांना चालू महिन्याचे वीज बिल 0 आले आहे. यामुळे लाखो शेतीपंप धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर आणि विविध कृषी अवजारांसाठी नवीन ऑनलाईन लॉटरी सोडत करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर खरेदीपूर्व मजुरांचे मेसेज पाठवले जात आहेत. साखर आयुक्तांचा कडक इशाऱ्यानंतर काही मोठ्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत FRP रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे ऊस उत्पादकांना ऐन खरीपच्या तोंडात मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की यंदा राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून बाजारात जादा दराने खरेदी करू नये. गुणनियंत्रण पथकाने विविध जिल्ह्यातील छापे टाकून बोगस बियाणे आणि मुदत संपलेली कीटकनाशके जप्त केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरण्यापूर्वी त्यांचे घरातच कोपन पाटावर उगवण क्षमता तपासून पाहण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. 100 पैकी किमान 70 बियाण्यांच्या अंकुर फुटल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जात आहे. घरगुती सोयाबीन बियाणे यांची क्षमता तपासली जात आहे. खतांची गोणी खरेदी करताना दुकानदार जर इतर कोणतेही टॉनिक किंवा औषध घेण्याची सक्ती करत असेल तर शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. अशी तक्रारीवर तात्काळ दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. लालसगाव आणि पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मध्यम असल्याने दरामध्ये प्रति क्विंटल 100 ते 25 रुपयांची किरकोळ सुधारणा झाली आहे. चांगल्या दराच्या उन्हाळी कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होत्या आजच्या बातम्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत 75 ते 100 मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका आणि 30 जूनपूर्वी आपले EKYC काम नक्की पूर्ण करा. तुम्हाला आजची कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.